मोठी ब्रेकिंग बातमी येते। नारायण राणे यांच्यासाठी अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे। येत्या 3 मे रोजी अमित शहा रत्नागिरीत सभा घेत आहेत। तर रत्नागिरीची सभा झाल्यावर 3 मे रोजी सांगली लोकसभा इथं देखील अमित शहांची सभा असणार आहे। सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचंच लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं आहे आणि त्यामुळे भाजपची सगळी मोठी फळी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सभांवर सभा घेताना आपल्याला दिसतीये। तर आता अमित शहांची रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा नारायण राणेंसाठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। 3 मे रोजी अमित शहा रत्नागिरीमध्ये नारायण राणेंसाठी सभा घेणार आहेत आणि त्यानंतर ते सांगलीला देखील जाणार आहेत। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्या सोबत आहेत। तुषार, अमित शहांची 3 मे रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे नारायण राणेंसाठी रत्नागिरीत, काय अपडेट्स आहेत सविस्तर? म्हणाले आपण जर पाहिलं असेल तर नारायण राणे यांच्या प्रचारासाठी स्वतः अमित शहा आपल्याला कोकण भूमीमध्ये मैदानात उतरताना पाहायला मिळणार आहेत। खरं तर अमित शहा यांची 24 एप्रिल रोजी आपल्याला रत्नागिरीमध्ये सभा होणार होती, मात्र काय कारणास्तव त्यांची सभा या ठिकाणी पोस्टपोन झाली। आता त्यांची सभा आपल्याला 3 मेला रत्नागिरीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। 3 मेला रत्नागिरीमध्ये अमित शहाची सभा असणार आहे, तर 26 एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांची सभा असणार आहे। कारण की भाजपासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे। आतापर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, त्यामुळे शिवसेनेकडून जर हा भाजपकडे आणायचा असेल तर त्या ठिकाणी मोठी तयारी करावी लागणार आहे। आता ग्राउंड पातळीवरती सर्व भाजपा शिवसेना मनसे सर्वच आपल्याला ठिकाणी तयारी करताना पाहायला दिसत आहेत। मात्र स्टार प्रचारांची जे प्रचारक आहेत त्यांची देखील आपल्याला आवश्यकता असल्याचं पाहायला मिळतंय। म्हणून स्वतः अमित शहा आपल्याला 3 मेला सभा घेताना पाहायला मिळणार आहेत। निश्चितच तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।